ठरलं तर मग आणि नशिबाणी अमालिकेच्या महासंगमच्या मध्ये दत्तू आणि आता हा मोनू यांना वाचून ते दोघे आता सुखरूप घरी येतात. आता आल्यानंतर मात्र आता रुद्र त्यांना विचारतो की नक्की काय झालं होतं हे सांगा सर्वांना. आता एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. उर्वशी, प्रिया आणि ही सहावी ह्या सगळेजणी आता खूपच घाबरलेले असतात. परंतु आता रुद्र विचारतो की बाबा नक्की काय झालं होत ते सांगा बरं. त्यावर आता दत्तू सांगायला सुरुवात करतो की आता जी एक गाडी आला होता एक माणूस घेऊन आणि त्याने आम्हाला सांगितले की तुमच्या वडिलांनी म्हणजे नागेश्वर साहेबांनी आम्हाला नेण्यासाठी गाडी पाठवलेली आहे. आता हेकून नागेश्वर म्हणतो की दत्तू सेठ, जर आम्ही स्वतः गाडी पाठवली असती तर आम्ही स्वतः होऊन आलं तुम्हाला सांगितलं नसते का. त्यावर आता दत्तू म्हणतो की ते माझ्या लक्षात नाही आलं कारण आता आणि ती गाडी आम्हाला घेऊन जायला आली आणि त्यांनी आम्हाला बळजबरीने गाडीत बसवले. आणि आता मोनू म्हणतो की मी जोरात ओरडलो. दत्तू म्हणतो की हो, हेच सायली आणि अर्जुन यांनी ऐकलं आणि त्यांनी आमची सुटका केली. हे ऐकल्यानंतर गिरिजाला एक खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता रुद्र विचारतो की पण साहिली आणि अर्जुन कुठे आहेत. दत्तू म्हणतो की ते माहिती नाही, परंतु मला असं वाटतं की नक्की त्या माणसाच्या मागावर ते गेले असतील. त्यावर आता गिरिजाच्या लक्षात येते की हे नक्की सर्व काही करणाया मात्र ह्याच उर्व अशी आत्या आहे की ज्या माझ्या जीवावर उठल्या होत्या. आणि तो किचनमध्ये घडलेला प्रसंग मात्र गिरिजाला आठवितो. तेव्हा आता घडलेले अगदी जे काही अपशकुन आहे ते सर्व काही गिरिजाच्या लक्षात येतात. तेव्हा आता गिरिजा उठते, डोळ्यातील पाणी पुसते, उर्वशी समोर येते आणि म्हणते की इतक्या नीच पातळीला तुम्ही जायला नको होतं आज, कारण मला माहिती आहे की ती आग कोणी लावली होती. तर तुम्ही लावली होती. हळद कुणामुळे सांडली गेली आणि त्या दिवशी मात्र जे काही, आणि हे बघा मात्र सगळं काही त्या दिवशी जे घडलेलं आहे ते तुमच्यामुळे. तुमच्या डोळ्यामध्ये फक्त मी खोपते, परंतु मला जोपर्यंत तुम्ही त्रास देत होत्या तोपर्यंत ठीक होतं. आज मात्र जो काही नीचपणा तुम्ही केलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या स्वतःच्या भावासाठी मी कधीही स्वतःची सुद्धा पर्वाह केलेली नाही. आणि जर त्यांच्या वाटेला कोणी गेले तर मात्र त्या माणसांचा जीव घेण्यासाठी सुद्धा मी मागे पुढे नाही बघत, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा आता उर्वशी मात्र जोरात आता गिरिजावर ओरडते. सर्वजण उर्वशीकडे पाहत असतात. उर्वशी धावूनच गिरिजावर येते आणि म्हणते की बोलायला येईल म्हणजे तोंडात येईल ते बोलते, हे मी ऐकून घेणार नाही. माझ्याशी जर तुला बोलायचं असेल तर लायकीत राहून बोलायचं, कळले ना तुला. तेव्हा आता गिरिजा म्हणते की माझ्या वडिलांच्या आणि माझ्या भावाच्या वाटेला जर कोणी गेलं बोट तोडून मी हातामध्ये देईल. म्हणून उर्वशीने जे काही बोट उघारलेलं आहे तर याला डावलून आता गिरिजा तीच बोट आता पुढे करते आणि उर्वशीच बोट खाली ठेवते. तेव्हा आता लगेच ही उर्वशी नागेश्वरला म्हणते की दादासाहेब बघतात नाही मुलगी तुमच्या बहिणीशी कसं वागते, तिचा किती अपमान करते, आणि या मुलीला तुम्ही या घरची सून बनवून घेऊन येणार आहात का. आता नागेश्वर हा उर्वशीकडे पाहतच असतो. नागेश्वरला खूपच राग येतो. नागेश्वर ओरडतच आता उर्वशीवर धावून येतो. भास्कर दीदी, आतापर्यंत मी 1000 वेळा तुला समजावलं, परंतु तरी सुद्धा स्वतःचे गुन्हे काही कमी करत नाही. कित्येक वेळेस मी तुला अगदी माफ केलं. त्यावर आता उर्वशी म्हणते की हो, माझं तोंड तुम्हाला बंद करता येतं, परंतु तिचं तोंड काही बंद करता येत नाही. आता नागेश्वर अगदी उर्वशीच्या हाताला धरून तिला फरफटत रूममध्ये घेऊन जात असतो. आता वासंतीला खूप आनंद होतो, कारण आतापर्यंत उर्वशीने वासंतीला खूप त्रास दिलेला असतो आणि आज मात्र आता उर्वशी बरोबर सगळं काही सहन करते, कारण आता गिरिजाने तिची परतफेड केलेली असते. तेव्हा आता उर्वशी आताही जेव्हा फरफटत आतमध्ये नागेश्वर घेऊन जातो, प्रिया आणि सावित्र खूप घाबरतात. त्यानंतर रुद्र आता गिरिजास समोर येतो आणि गिरिजाला म्हणतो
की माफ कर, आमच्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला आणि माझ्या आत्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो. म्हणून रुद्र आता हात जोडून गिरिजाची माफी मागतो. तेव्हा मात्र आता गिरिजा लगेच प्रभातचे हात धरते, म्हणजे रुद्र जय, आणि म्हणते की प्रभाकर, तुम्ही माफी न मागू नका. जे काही झालेलं आहे त्यात तुमचा काही दोष नाही. त्यानंतर मात्र आता इकडे नागेश्वर उर्वशीला घेऊन रूममध्ये येतो आणि तिला जोरात ढकलून देतो. आता येथेच राहायचं. किती वेळेस मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमचं शेपूट ते वाकड वाकडच. येथे फक्त राहून नव याची सेवा करायची बास, बाकी काही दुसरं करायचं नाही. तेव्हा आता जो काही हा प्रभाकर आहे तर तो एक डोळा मात्र अगदी वर करून पाहत असतो, कारण यांच्या दोघांच जे काही सुरू आहे तर आता हे सगळं काही तो ऐकत असतो. त्यानंतर आता उर्वशी ओरडतच म्हणते की दादासाहेब, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. ती मुलगी या घरासाठी योग्य नाही. अजून सुद्धा विचार करा. आणि मी तुम्हाला सांगते की ती या घरामध्ये येऊन आपल्या घराचे नशीब वगैरे काही उजळणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा आता नागेश्वर जोरात ओरडतो, गप गप राहायचं, एकदम गप बसायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आमचे निर्णय आम्हाला घ्यायचे. आमचे निर्णय तुम्ही सांगण्याची आम्हाला गरज नाही आणि तुमचे सल्ले ऐकून घ्यायची. आता मात्र नागेश्वर खूपच भडकलेला असतो. उर्वशीला म्हणतो की जर हळदीचा समारंभ होईपर्यंत या रूममधून जर बाहेर पडला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. या राखात जर बाहेर पडला तर तेव्हा आता नागेश्वर रागाने बाहेर जातो आणि रूमचा दरवाजा बंद करून घेतो. उर्वशी खूपच रागात असते. आता प्रभास हे सर्व बघून त्याला इतका आनंद होतो. तो मनात म्हणतो की असा मात्र प्रसाद हिला रोजच मिळायला पाहिजेल. खरंच मला रोज आनंद भेटेल. तेव्हा मात्र आता प्रभासला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर आता इकडे सायली आणि अर्जुन त्याला शोधत असतात, परंतु कुठेही त्यांना काही सापडत नसतो. आता अर्जुन म्हणतो की कुठेच सापडेना, काय माहिती कुठे गेला. सायली म्हणते की हो ना. त्यावर तर सायली म्हणते की हे बघा, चला आता घरामध्ये कार्यक्रम सुरू आहेत, आपल्याला घरी जायला. हो. अर्जुनच्या मोबाईलवर आता प्रताप आणि कल्पना या दोघांचा व्हिडिओ कॉल येतो. आता व्हिडिओ कॉल घेऊन मात्र लगेच अर्जुन खूपच खुश होतो आणि बोल ना मम्मा असं म्हणतो. आता कल्पना म्हणते की अरे, तुम्ही डोहळे जेवणला येथे नाहीत. आम्ही सगळेजण तुम्हाला खूप मिस करतोय, तुमची आठवण काढतोय. प्रताप म्हणतो की हो ना, म्हणून तुम्हाला व्हिडिओ कॉल तरी करूयात. तेव्हा आता लगेच अर्जुन विचारतो की झाले का डोहळे जेवण व्यवस्थित झाले का. त्यावर प्रताप म्हणतो की हो, एकदम मस्त आणि कमाल झालेला आहे. आणि हे बघ, सचिन सुद्धा अगदी योग्य वेळेस आला. आणि थांब, मी तुला उत्सव मूर्तींना दाखवतो, एक मिनिट. आणि तेव्हा मात्र आता लगेच अस्मिताकडे ते फोन घेऊन येतात. आता अस्मिता अर्जुन आणि सायली या दोघांकडे बघून खुश होते आणि म्हणते की खरंच तुम्हाला खूप मिस केलं. अर्जुन म्हणतो की हो, मी सुद्धा खूप मिस करतोय. त्यावर आता सायली म्हणते की अस्मिता ताई, आम्हाला पण यायचं होतं, परंतु येथे थांबणं खूप गरजेचं होतं. आणि हे बघा अस्मिता ताई, तुम्ही खरंच खूप छान दिसतात. अस्मिता तर लाजते आणि थक्यू असं म्हणते. त्यावर आता प्रतिमा त्या म्हणते की हो, हिची तर दृष्टच काढावी लागेल. सायली म्हणते की हो, नक्की काढा. त्यानंतर अर्जुन म्हणतो की फक्त एक दिवस थांबायचं होतं, आम्ही आलो असतो ना. आम्ही कौशाला मिस केलं असतं बरं. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. त्यावर प्रताप म्हणतो की हो ठीक आहे, आम्हाला पण वाटत होतं की तुम्ही इथे हवे होतात. त्यावर कल्पना म्हणते की अरे, डॉक्टर म्हणालेत की हिची तब्येत खरंच खूप नाजूक आहे, तिला दगदग वगैरे सहन होणार नाही, त्यामुळे आम्ही इतकी घाई केली. त्यावर अर्जुन म्हणतो की इट्स ओके. तर आता प्रतिमा त्या म्हणते की अरे, डोहळे जेवणासाठी तुम्ही नसला तर काय फरक पडतो बरं. अरे, अजून बाळकपण आहे, बारसा आहे, जावळ आहे, त्यातील मात्र काही तुम्ही मिस नाही करणार. सगळे काही कार्यक्रम अगदी तुम्हीच हड्डल करणार. त्यानंतर आता इकडे महिप्त मात्र फोन लावत असतो
आणि येथे रेंज काय येई ना, एक तर एकच कांडी आहे तरी सुद्धा अजूनपर्यंत रेंज काय येत नाही, कधी पूर्ण रेंज येईल. आणि आता मात्र जे काही केस याने लावलेले असतात, केसांचा टोप आणि ती नकली दाढी, यामुळे तो पूर्णपणे वैतागून गेलेला असतो. आणि आता एकतर त्याचा फोन सुद्धा काही लागत नसतो, म्हणून आता तो ती नकली दाढी आणि केसांचा टोप बाजूला काढून ठेवतो, ते पण वैतागून. त्यानंतर मात्र आता प्रताप म्हणतो की अरे अरे, इथला कार्यक्रम तर खरंच खूप छान झाला. तेथील मेहंदीचा कार्यक्रम सुद्धा छानच झाला असेल हो की नाही. अर्जुन त्यावर कल्पना म्हणते की अरे मला एक गोष्ट सांगा, मेहंदी कोणाची जास्त रंगली बरं, रुद्र किंवा गिरिजा, दोघांपैकी कुणाची? त्यावर सायली म्हणते की दोघांची. पण आणि तेवढ्यात मात्र आता इकडे महिपतला काही रेंज मिळत नसते, म्हणून तो अगदी मोबाईल अगदी वर धरत धरत खिडकीच्या जवळ येतो. तेव्हा मात्र आता लगेच अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे की ते दोघ अगदी मेड फॉर इचर आहे. आता मात्र ही सायली म्हणत असते की नाही अहो, मेड फॉर इचर. तेव्हा आता त्याच वेळेस त्यांच्या मागून महिप्त मात्र खिडकीमध्ये आपला मोबाईल धरून उभा असतो. आणि खरंच तुम्ही दोघे आता एकत्र खूपच क्यूट दिसतात, खरंच सचिन आणि अस्मिता. आणि तेवढ्यात महिप्तच लक्ष अर्जुन आणि सायली या दोघांकडे जाते. आता अर्जुन आणि सायली महिप्तकडे पाठमोरे उभे असतात. तेव्हा मात्र व्हिडिओ कॉलमध्ये आता प्रताप मात्र महिप्तला पाहतो. तेव्हा लगेच आता महिप्तला बघितल्यानंतर प्रताप म्हणतो की अर्जुन, अरे तुमच्या मागे कोण आहे? अर्जुन आणि सायली लगेच मागे वळून पाहतात आणि कोण कोण असं म्हणतात. तेव्हा आता लगेच अर्जुन म्हणतो की डॅड कोणी नाही, आम्ही तर आता पाहिलं कोणीच दिसत नाही. तेथे तुम्हाला कोण दिसलं बरं असं विचारतो. त्यावर मात्र आता लगेच प्रताप म्हणतो की अरे मला तर असं वाटलं खिडकीमध्ये कोणीतरी होतं आणि तो महिप्त सारखा वाटला. तेव्हा आता अर्जुन पुन्हा विचारतो की नक्की तोच होतात का? तेव्हा आता प्रताप म्हणतो की अरे तोच होता, मी तुला 100% खात्रीने सांगतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक, मी बघतो. म्हणून आता प्रताप त्याला म्हणतो की जरा सांभाळून अगदी व्यवस्थित स्वतःची काळजी घे. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो डॅड, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला नंतर कॉल करतो. आणि बाय करून आता अर्जुन फोन ठेवतो. आणि त्याच वेळेस आता हा जो काही बाबू ड्रायव्हर आहे तर तो तुळजापूरमध्ये असतो देवीचा भक्त म्हणून. आणि तो मात्र आता सायलीच्या आणि अर्जुनच्या एकदम मागून जातो. आता सायली आणि अर्जुन विचारतच पडलेले असतात आणि त्या खिडकीकडेच डोकावून पाहत असतात. आता मात्र त्यांना काही कळत नसतं, नक्की तेथे कोणीच नाही आणि डॅडांना का असं दिसलं असेल. त्यानंतर आता इकडे बाबू तर त्यांच्या जवळून गेलेला असतो आणि आता जे काही होत आहे ते अगदी जवळून होत आहे. परंतु आता ते काही अर्जुन आणि सायली या दोघांच्या लक्षात काही येत नाही. सायली आणि अर्जुनचा हाच विचार सुरू असतो की आता तिथे खिडकीत तर कोणी नाही, मग बाबांना नक्की काय दिसलं असेल आणि महपूत कसा तिथे त्यांना दिसला असेल. मला असं वाटतं की नक्की त्यांना भात झाला असेल. तर अर्जुन म्हणतो की हो कदाचित, आणि एकदा तरी मला तेथे बघून या हो, म्हणजे यायला हो, अगदी खात्रीने काहीतरी आपल्याला शोधावंच लागेल. म्हणून सायलीने अर्जुन अगदी आता एकमेकांशी बोलत बोलत तिकडे यायला निघतात. सायली म्हणते की मला तर असं वाटतं नक्की बाबांना भात झालं असेल, आणि नाही तर महिप्त इथे काय करत असेल, येथे कशाला आला असेल तो. त्यावर अर्जुन म्हणतो की तरी सुद्धा आपण जाऊन बघूयात. म्हणून सायली आणि अर्जुन त्या रूम जवळ येतात. आता मात्र त्या रूमच्या अगदी जवळ येतात तोच नागेश्वर बाहेर येतो आणि या दोघांना म्हणतो की ओ पाहुणं. तेव्हा आता अर्जुन आणि सायलीला घेत नागेश्वरकडे पाहतात. तेव्हा आता नागेश वर त्यांना विचारतो की कुठे निघालात? सायली म्हणते की अहो चालतच चाललो होतो, परंतु येथे मात्र काहीतरी दिसलंय म्हणून थांबलो होतो. आता नागेश्वर त्यांच्याकडे धक्क्याने पाहतो आणि म्हणतो की इथे तुम्ही आला होतात का? हे तर आमचा आउट हाऊस आहे. त्यावरता अर्जुन म्हणतो की अच्छा, मग येथे कोणी राहतं का? त्यावर नागेश्वर म्हणतो की नाही, येथे कोणीही राहत नाही,
येथे कडबा कुट्टे आणि शेतीची अवजारे आहेत आणि खोद शेतीचे जे काही अवजारे आहेत हे सगळं काही अगदी पडीक सामान येथे ठेवले जाते. मग येथे कोण राहणार बरं? आणि तुम्हाला असा प्रश्न का पडला असे नागेश्वर आता विचारत असतो सायली आणि अर्जुन त्याच्याकडे पाहत असतात. त्यावर आता अर्जुन म्हणतो, येथे मात्र आम्हाला कोणीतरी दिसले आणि ते आमच्या ओळखीच कोणीतरी होते असं आम्हाला वाटते. त्यावर आता लगेच नागेश्वर म्हणतो की नाही हो, येथे अडगळीच्या रूममध्ये तरी कोण राहणार बरं? आणि तरीही तुमच्या मनात शंका आलेली आहे ना? मग चला तर आपण शंकेच लगेच निष्कारण करून घेऊ. आणि चला बरं, आता तुम्ही शहरातील माणस आहात, तुम्हाला हे शेतीचे अवजारे वगैरे काय असतं हे दाखवूनच घेतो. तेव्हा मात्र आता लगेच अर्जुन आणि सायली हे एकमेकांकडे पाहत असतात. आता नागेश्वर त्यांना म्हणतो की चला, आणि कसला विचार करतात? चला बरं. त्यावर लगेच आता अर्जुन म्हणतो की तुम्ही म्हणतात मग नक्की तेच असेल. आता मात्र ते दोघेही जायला निघतात. तसंच लगेच नागेश्वर म्हणतो की हे बघा सायली ताई, आणि हात जोडतो. सायली ताई, तुमचे आभार बर का. तेव्हा आता सायली नागेश्वरकडे पाहते. तुम्ही मात्र आमच्या सुनबाईंना हळदीच्या कार्यक्रमासाठी फार छान तयार केलंस. आणि अर्जुनला म्हणतो की अहो वकील साहेब, खरंच तुमचं काय भाग्य आहे की तुम्हाला अशी बायको मिळाली. तेव्हा आता अर्जुन लगेच त्यांना थँक यू म्हणतो आणि आता आम्ही येतो म्हणून आता ते दोघेही परत मागे घरी जातात. त्यानंतर नागेश्वर आता हा मात्र आता त्याच्या मनात महिप्तला यांनी पाहिले नाही का अशी शंका असते. त्यानंतर मात्र आता इकडे गिरिजा ही दत्तो आणि मोनूशी बोलत असते. वाजंत्री आता गिरिजा जवळ येते आणि गिरिजाला विचारते की गिरिजा, अग तुझ्या मनात अजून सुद्धा तीच शंका आहे का? त्यावर आता गिरिजा म्हणते की नाही आई, परंतु ते सायली ताई आणि अर्जुन दादा. त्यावर आता मोनू म्हणतो की बघतच रहा की त्या माणसाला कसे ते पकडून आणतील. आणि तेवढ यात आता की विशाखा येते आणि विशाखा म्हणते की कुठे आमची गोंडस नवरी कुठे आहे? त्यावर आता गिरिजावर विशाखावर रुसलेली असते आणि आता ती मोनूला म्हणते की इला सांग, मला हिच्याशी अजिबात बोलायचं नाही. त्यावर लगेच आता मोनू म्हणतो की विशाखा ताई, तायडीला मात्र तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. आता वासंतीला खूप हसू येत. तर विशाखा म्हणते की हे पग गिरिजा, सॉरी बर का, खरंच अग हे पग घरातील कितीही काम मी उरकत होते, पण कोणतंही काम संपतच नव्हतं म्हणून मला येण्यासाठी उशीर झाला. आणि चल मी कान पकडते. म्हणून विशाखा आता गिरिजासमोर कान पकडून माफी मागत असते. त्यावर लगेच गिरिजा तिला म्हणते की विशाखा, तू मेहंदीला सुद्धा नव्हती आणि हळदीला सुद्धा नव्हती. त्यावर आता विशाखा म्हणते की अगं मी तुला सॉरी म्हटले ना. चल आता मी आले, मग आता आपण मजा करूयात, खूप खूप धमाल करूयात. आणि तेवढ्यात मोनूच लक्ष जातं. मोनू लगेच आता म्हणतो की तायडे बघ, ते दोघे जण आलेत सुद्धा. आणि तेवढ्यात सायली आणि अर्जुन येतात. तेव्हा आता गिरिजा लगेच सायली आणि अर्जुनला बघून खुश होते आणि विचारते की काय झालं, तुम्ही कुठे होतात? तो माणूस सापडला का? तेव्हा आता सायली आता नाही असं म्हणते आणि त्याच्याच मागे आम्ही त्याला शोधत शोधत गेलो होतो. त्यावर आता हे ऐकून गिरिजा म्हणते की बरं ठीक आहे, जाऊन दे, आणि तुमच्या दोघांच्या मात्र कोणत्याही शब्दात आभार मानावे तेच मला नाही कळत. त्यावर आता सायली म्हणते की नाही कळत मग कशाला मानतेस? तेव्हा मात्र आता सगळेजण हसतात. तर वासंती म्हणते की अगं नशीब आहे खरंच, तुम्ही दोघेजण तरी तेथे होतात म्हणून आता इतकं मोठं हे संकट टळलं. त्यानंतर आता विशाखा लगेच खुशून म्हणते की आपली गिरिजा आहेच नशीबवान, कारण तिच्या आजूबाजूच्या कोणत्याही माणसाला ती काहीच होऊन देत नाही बघा. आणि तेवढ्यात बोलता बोलता आता गिरिजा म्हणते की ओळख तर करूनच द्यायची राहिली विशाखाची. आणि आता विशाखाची ती ओळख करून द्यायला सुरुवात करते. विशाखाच म्हणते की आता मी विशाखा आहे, कारण सायलीने विचारलेलं असतं की कोण आहे. तेव्हा विशाखा म्हणते की मी विशाखा. तर गिरिजा म्हणते की माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. त्यावर तर सायली म्हणते
की बर आणि हीच का ती आणि विशाखा, तुझ्याबद्दल तर खूप काही ऐकलेलं आहे मी, म्हणजे कसं आजचा संगीताचा कार्यक्रम आहे तर तो अगदी धूमधडाक्यात होणार आहे. तर त्यावर आता लगेच गिरिजा विशाखाला विचारते की तू संगीताला तर असणार आहे ना. विशाखा म्हणते की अगं असं कसं होईल का. तेव्हा आता गिरिजा ही देवाला म्हणजे देवी आईला हात जोडते आणि या पुढचं तरी आता व्यवस्थित सगळं काही पार पडून दे म्हणजे झालं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे बघ सगळं काही नीटच होईल, आम्ही आहोत ना, आम्ही काही वाईट नाही होऊन देणार, प्रॉमिस. त्यावर मात्र आता गिरिजा, सायली आणि अर्जुन दोघांकडे पाहते आणि म्हणते की तुमचा तर आदर आहे ना मला. म्हणून आता गिरिजा खूप खुश होते आणि वासंती सुद्धा आता तिला खुश बघून खुश होते. त्यानंतर आता इकडे नागेश्वर आत येतो आणि दरवाजा बंद करून तो महिप्तला म्हणतो की महिप्तराव, अरे हे काय केलंस तू. अरे त्या दहाड्या मिशा कशाला काढून ठेवल्यास तू, काय गरज होती त्या खिडकीजवळ जाण्याची तुला. तेव्हा मात्र आता हा महिप्त म्हणतो की ज्वेलर साहेब अहो, एक तर माझ्या फोनला कांडी नाही, एक फोन मला करायचा होता, इथे रेंज सुद्धा नाही, म्हणून त्या खिडकीत मी गेलो तेव्हा कुठे 2-3 कांड्या आल्या होत्या. नक्की काय झालं इतकं तुम्ही ओरडतात. नागेश्वर म्हणतो की काय झालं म्हणजे काय हो, तुम्हाला मी ज्यांच्यापासून वाचवलं ना त्या लोकांनीच तुम्हाला पाहिलं तेव्हा. हे ऐकल्यानंतर आता मैप्तला धक्काच बसतो पूर्णपणे. तो शॉक होतो आणि काय म्हणतो काय, अर्जुन आणि सायली त्या दोघांनी मला पाहिलं आणि ते कशाला आले होते इकडे, आउट हाऊसच्या बाहेर कुठे आहेत ते. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की त्यांना आत्ताच मी आतमध्ये पाठवून दिलं आणि नशीब आम्ही येथे वेळेत पोहोचलो म्हणून, नाहीतर आज मात्र तुम्ही पकडले गेला असतात. त्यामुळे मी तुम्हाला येथून सांगितलं की येथून कुठेही बाहेर जाऊ नका आणि खिडकीत जवळ सुद्धा जाऊ नका. आता महिप्त म्हणतो की नागेश्वर अहो, इथे रूममध्ये रेंज सुद्धा नाही. त्यावर मात्र आता नागेश्वर म्हणतो की अहो रेंज कशाला कायमची, तर सुटका आम्ही तुमची करणार आहोत. जरा आमच्यावर विश्वास ठेवा, फक्त हे लग्न उरकून जाऊन द्या, त्यानंतर मात्र काय हवं नाही ते करा, तुम्हाला जे वाटत असेल ते. तोपर्यंत मात्र असे दाढ्या मिशा आणि विक करून खिडकीजवळ जायचं नाही, आग जरी लागली तरी सुद्धा इथून बाहेर पडायचं नाही, समजलंत. तेव्हा आता महिप्त वैतागून जशी तुमची आज्ञा आणि रागावून लगेच आता बेडवर बसतो. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की आमच्या काही तुमच्यावर विश्वास नाही, स्वतःच्या जीवाला सुद्धा घोर लावता आणि आमच्या जीवाला सुद्धा घोर लावतान. त्यामुळे मी आता कायमचाच बंदोबस्त लावतो आणि तुम्ही निवांत बसा आतमध्ये. म्हणून आता कुलूप घेतो आणि कुलूप लावून मात्र आता तो लगेच आतमध्ये येत असतो. तेव्हा आता प्रियाने त्याला पाहिलेलं असतं. प्रिया मात्र आता बारीक लक्ष देऊनच असते आणि आता नागेश्वर आतमध्ये गेल्यानंतर प्रिया धावतच तेथे येते. प्रियाला संशय आलेला असतो. प्रिया म्हणते की नक्की येथे काहीतरी पाणी मुरत आहे, तर आता मात्र बघावंच लागेल. म्हणून प्रिया आता तिथे शोधण्याच ठरवते नक्की काय आहे इथे. त्यानंतर आता रुद्र इकडे आत्याकडे रूममध्ये येतो आणि दरवाजा उघडून आत्या असं म्हणतो. तेव्हा आता उर्वशी त्याला म्हणते की झाली का आत्याची आठवण. त्यावर मात्र रुद्र आत्याला म्हणतो की तुझ्याशी नक्की काय बोलाव तेच मला नाही कळत आणि आत या तू असं का करतेस. अगं आत्या, तू आमच्या लग्नामध्ये मोडता का घालतेस. हे बघ अगं, हे लग्न तुझ्या पसंतीने आणि तुझ्या परवानगीने नाही झालं म्हणून तू हे सर्व करत असते का, एवढंच कारण आहे का. अगं पण एक गोष्ट लक्षात घे आत्या, मला गिरिजा खूप आवडतात. अगं मग आबासाहेबांनी स्वतः त्यांना पसंत केलेलं आहे, मग तू सुद्धा त्यांचा एकदा स्वीकार कर. त्यावर आता उर्वशीला खूप राग येतो. उर्वशी म्हणते की तुला ती मुलगी आवडते, दादासाहेबांनी सुद्धा परवानगी दिली, पण हे तू तिला विचारलं का, तिला हे लग्न मान्य आहे का. त्यावर रुद्र म्हणतो की हो, विचारलं तर आते विचारते की मग काय म्हणाली ती, आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं. तेव्हा आता तू जे काही म्हणत आहे तर ते तसं असतं तर मात्र त्यांनी हळद लावून घेतली नसती, मेहंदी लावून घेतली नसती
आणि स्वतःच्या हातावर मात्र माझं नाव लिहून घेतलं नसतं, तेव्हा मात्र आता उर्वशी म्हणते की अरे साधा आहेस. उर्वशी, अरे तू रुद्र, कारण दादासाहेबांच्या विरोधात, अगदी विरोधात जाण्याची तिची हिंमत आहे का? अरे दादासाहेबांनी तिला जबरदस्ती केली म्हणून ती मुलगी लग्नाला तयार झाली. त्यावर मात्र रुद्रला खूप राग येतो. रुद्र म्हणतो की बा सत्या प्लीज आता तरी खोट बोलू नकोस. त्यावर आता उर्वशी म्हणते की जा आता, मात्र तुझ्या कितीही मी सांगितले तरी सुद्धा विश्वास नाही बसणार. मग तू एक काम कर, तू दादासाहेबांना जाऊन विचार त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल. तेव्हा मात्र आता रुद्र ऐकतो. रुद्र म्हणतो की काय कॉन्ट्रॅक्ट? तेव्हा लगेच आता उर्वशी आत्या म्हणते की तिच्यासारखी एक गरीब मुलगी आणि तुझ्यासारख्या श्रीमंत मुलाशी फक्त एकाच गोष्टीत लग्न करू शकते. मला एक गोष्ट सांग, कुठल्याही बाबतीत ती तू मुलगी तुझ्या तोला मोलाची आहे का? तुला ती मुलगी आवडते असं जर तू दादासाहेबांना सांगितलं असतंस तर त्यांनी मात्र या लग्नासाठी होकार दिला असतात का? परंतु या सगळ्यात दादासाहेबांचा फायदा आहे म्हणून ते या लग्नासाठी तयार झालेत. आणि त्या मुलीने मात्र आपला शब्द फिरू नये म्हणून त्यांनी तिच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. आणि हे बघ, तुला जर हे सर्व खोटं वाटत असेल तर जा तू दादासाहेबांना जाऊन हे सर्व विचार. त्यानंतर आता इकडे ही सगुण आत्या आहे, तिच्या काहीतरी हिशोब सुरू आहे असतो आणि काहीतरी गळ झालेला असतो म्हणून नक्की कुठे आता चुकते म्हणून ती शोधत असते. आणि तेवढ्यात आता प्रिया ही दरवाजा वाजवते. आता मात्र सगुणा ओढतच येते की कोण आहे म्हणून दरवाजा उघडते तर प्रिया तोच लगेच आत येते आणि मी प्रिया असं म्हणते. तेव्हा आता सगुणा तिला म्हणते की बाहेर बाहेर हो आणि प्रियाला दरवाजाच्या बाहेर काढून विचारते की कोण आहे तू? तेव्हा आता प्रिया म्हणते की मी प्रिया. तेव्हा आता प्रिया विचारते की तुम्ही सगुणा आहात का? तर आता सगुणा मावशी म्हणते की हो मी सगुणाच आहे आणि तुझं नक्की काम काय होतं? त्यावर आता प्रिया म्हणते की मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. तेव्हा सगुणा विचारते की नाव गाव काय आहे? ही संपूर्ण माहिती द्यायची, सगळं काही चिठ्ठीवर लिहायचं, माझी आता भेटण्याची वेळ घ्यायची आणि त्या टाईमाला मला येऊन भेटायचं. तेव्हा आता प्रिया म्हणते की हो थांबा, माझ्याकडे खरंच इतका वेळ नाही. आणि लगेच आता मोबाईलमध्ये महिपचा फोटो दाखवते आणि म्हणते की हे बघा, या माणसाला तुम्ही ओळखतात का? तेव्हा आता महिपचा फोटो पाहून सगुणा रागाने प्रियाकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता सगुणाला मात्र त्या महिपची आठवण होते, कारण तेथे घेऊन गेल्यानंतर त्याने जेव्हा आता सगुणा आत्यावर पिस्तूल रोखलेला असतो तेव्हा आता सगुण आत्याला खूपच राग येतो. सगुण आत्या म्हणते की या माणसाने जर तुला पाठवलेलं असेल ना तर मात्र मी तुला आतमध्ये घेणार नाही. तेव्हा आता प्रिया म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो, या माणसाने मला नाही पाठवलं, कारण आता मला कोणीतरी सांगितले की ह्या माणसासोबत आता तुम्हाला त्यांनी पाहिलं होतं, मात्र तुम्ही यांना ओळखतात का? हा माणूस तुमचा आहे का? तेव्हा मात्र आता सगुणा रागाने म्हणते की हा माझा माणूस नाही, त्या नागेचा माणूस आहे. तेव्हा मात्र प्रिया विचारते की नाग्याचा म्हणजे? तर सगुणा म्हणते की नागेश घोरपडे. तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते की काय नागेश्वर साहेबांचा? सगुणाला खूपच राग येतो. सगुणा तिच्यावर धावून जाते आणि म्हणते की हे बघ साहेब असेल तो तुझा, परंतु माझ्यासाठी मात्र मला त्याची काडीची सुद्धा किंमत नाही. हे बघ, आत्ता जर मला हा खोटोतला माणूस सापडला तर मी कायमचा त्याला अगदी खोटोत कायमचा ठेवेल. त्यावर आता प्रिया म्हणते की एक मिनिट, म्हणजे तुम्ही या माणसाला भेटलात तर आणि ह्या माणसाला ओळखतात का तुम्ही? त्यावर आता सगुणा म्हणते की मी त्याला नाही ओळखत, तोच खोटी ओळख काढून येथे आला होता आणि माझ्या जीवावर तो उठला होता. तेव्हा आता सगुणा रागाने प्रियाचा हात जोरात धरून ओढते आणि विचारते की तू याला कशी ओळखतेस? तुझा आणि याचा काय संबंध आहे? तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते की हो फक्त मी चौकशी करण्यासाठी आले होते. सगुणा म्हणते
की आता मग ती चौकशी सुद्धा करायची नाहीत माझ्याकडे, आणि येथून लगेच चालत व्हायचं, आणि जरी तू याचं नाव परत घेतलंस तर मी तुला जिवंत नाही सोडणार, चल येथून निघायचं. तेव्हा आता घाबरतच प्रिया म्हणते की धमकी कुणाला देतात तुम्ही मला नाही ओळखत, म्हणून प्रिया घाबरत घाबरत बाहेर येते आणि सगुणाला म्हणते की हे दार आणि तुमचं तोंड कायमच बंद करेल. सगुणा फक्त तिच्याकडे रागाने पाहते. तोच प्रिया तिथून धून ठोकते. तेव्हा आता सगुणा म्हणते की ही सटवी नक्की कोण होते, आणि नक्की हा काहीतरी नाग्याचा डाव असेल. आता मात्र त्याला टाईमावर अगदी पलटवार द्यायलाच पाहिजेल. त्यानंतर मात्र आता इकडे अर्जुन, साईल हे सगळेजण कॉफी घेत असतात. नागेश्वर आता तिकडून आत येतो आणि अर्जुनला म्हणतो की अहो पाहुणा, तुम्ही मात्र मगाशी आमच्याशी काही बोलले नाहीत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय. आता नागेश्वर म्हणतो की अहो, तुम्ही आमच्या वह्यांना सोडून आणलं म्हणून खरंच तुमचे खूप खूप आभार बर का, आणि तुमची मी माफी सुद्धा मागतो, कारण हळदीच्या कार्यक्रमात जे काही विघ्न आले होते त्याबद्दल. आता मात्र तुम्ही काळजी करायची नाही, इथून पुढे मात्र कोणत्याही विघ्न नाही येणार. त्यामुळे गिरिजा आणि रुद्र ह्या दोघांचे लग्न होणार ते पण निर्विघ्नपणे. आता मात्र लगेच रुद्र बाहेर येतो आणि थांबा आबासाहेब असं म्हणतो. तेव्हा सगळेजण धक्क्याने रुद्रकडे पाहत असतात. आता नागेश्वर तेथे उभा असतो तर रुद्र त्याच्या समोर येऊन म्हणतो की दादासाहेब, जोपर्यंत मात्र तुम्ही माझ्या एका प्रश्नाचे उत्तर देत नाही तोपर्यंत मात्र या लग्न मी नाही करू शकत. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा आणखीन धक्का बसतो. त्यावर आता वासंती विचारते की रुद्र, तू हे काय बोलतोस आता? सायली आणि अर्जुन लगेच उठून उभा राहतात. त्यानंतर आता नागेश्वर वासंतीला शांत राहायला सांगतो. त्यावर आता लगेच नागेश्वर म्हणतो की विचारा साहेब, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? तेव्हा रुद्र सगळ्यांच्या समोर विचारतो की दादासाहेब, तुम्ही यांच्याबरोबर लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे का, आणि त्यांनी तो साईन केलेला आहे का? तर गिरिजा सुद्धा आता खूप घाबरते. आणि आबासाहेब, हे सर्व जर खरं असेल तर मात्र मला ते कॉन्ट्रॅक्ट बघायचं आहे असे रुद्र उत्तर देतो. तेव्हा आता गिरिजा सुद्धा खूप घाबरते. अर्जुन, सायली एकमेकाकडे पाहत असतात. त्यावर आता वासंती म्हणते की अरे, तू हे सर्व काय बोलतोस? रुद्र, लग्न उद्यावर आलेलं आहे. त्यावर रुद्र म्हणतो की आई, एक मिनिट थांबा. आणि रुद्र मात्र गिरिजाला विचारतो की तुम्ही खरंच त्या कॉन्ट्रॅक्टवर साईन केलेले आहे का? आबासाहेबांच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे लग्न करतात का? प्लीज, जे काही आहे ते मला खरं सांगा. गिरिजा मात्र शांत असते. नक्की आता काय उत्तर द्यायचं ते काही तिला कळत नसतं. रुद्र पुन्हा विचारतो की गिरिजा, त्यांच्या दबावाखाली येऊ नका, जे काही खरं असेल ते सांगा. त्यावर मात्र आता लगेच गिरिजाला नागेश्वरच्या बोलण्याची आठवण होते. जे काही कॉन्ट्रॅक्ट आपल्यात झालेलं आहे ते फक्त आपल्या दोघातच राहील. आता मात्र गिरिजाला हे सर्व आठवते. सायली विचारते की गिरिजा, तुला उत्तर द्यावंच लागेल, नक्की त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलं होतं? त्यावर आता नागेश्वर म्हणतो की अहो, काय लिहिलं असेल? यांच्याकडे कुणी इस्टेट आहे का काही लिहून देण्यासाठी? साधा करार आहे चिरंजीव, आणि तो करार सुद्धा यांच्या फायद्याचाच आहे. रुद्र म्हणतो की आबासाहेब, मला माफ करा, परंतु सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, तरी सुद्धा मला हे कॉन्ट्रॅक्ट बघायचं आहे. श्वर रुद्रकडे पाहत असतो. तर मित्रांनो, आता गिरिजाला सुद्धा खूप टेन्शन येते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये प्रिया मात्र आता सावी आणि उर्वशी या दोघींना म्हणते की आपले हात कितीही बांधले असले तरी सुद्धा कोणीतरी बाहेर मोकळ असेल, त्यांचे हात मोकळे आहे. तर उर्वशी म्हणते की एक जण आहे. त्यानंतर मात्र आता इकडे संगीताचा कार्यक्रम सुरू होतो. सायली मात्र अनाउन्स करायला येते की नमस्कार, संगीत समारंभात मी मात्र तुमच या सगळ्यांचं स्वागत करते. त्यानंतर आता प्रिया, सावी आणि उर्वशी यांचा डान्स सुरू होतो. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली यांचा मस्त रोमॅन्टिक डान्स होतो. त्यानंतर मात्र आता
ह्या उर्वशीने जो काही हा अंकुश आहे तर त्या अंकुशला बोलावलेलं असतं, म्हणजे जो गिरिजावर अगदी पहिल्यापासून तिला एका गुंडाप्रमाणे त्रास देत असतो आणि त्याला आता गिरिजाशी लग्न करायचं असतं. म्हणून आता उर्वशी त्याला बोलावून घेते. तेव्हा तो म्हणतो की आता लग्न तर होईल, परंतु गिरिजा ठरलेल्या वेळेत ते माझ्याशी तुझं लग्न होईल. मात्र आता रुद्र गिरिजाला घेऊन डान्स करत असतो, तिला उचलून घेतो आणि गोल गोल गिरक्या घेत असता. आणि मात्र गिरिजाला तर तो लहानपणाचा भूतकाळ आठवतो. तिचीची आई छकुली छकुली करत तिला आता या घरामध्ये आनंदाने खेळवत असते. ते क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. म्हणून तेवढ्यात आता गिरिजाला चक्कर येते आणि गिरिजा चक्कर येऊन खाली पडते. मोनू आता जोरात तायडे असं ओरडतो आणि त्याच वेळेस आता सगळेजण उठून उभे राहतात की गिरिजाला नक्की काय झालं असेल. कुत्राने मात्र गिरिजाला आता धरलेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.